मुख्याध्यापक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षकाची धावपळीची दिनचर्या. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक अशा दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या शिक्षकाची दिनचर्या ही खरोखरच कौतुकास्पद आणि आव्हानात्मक असते. एकाच व्यक्तीला प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य अशा दोन्ही आघाड्यांवर यशस्वीपणे काम करावे लागते. त्यांची सकाळ कशी सुरू होते आणि दिवस कसा संपतो हे पाहूया. सकाळची लगबग, तयारी आणि शाळेकडे प्रस्थान. या शिक्षकाच्या दिवसाची सुरुवात साधारणपणे सकाळी 8 वाजता होते. रात्री उशिरापर्यंत शाळेच्या कामाची आखणी करून झोपल्यामुळे सकाळची ही वेळ अपुरी वाटू शकते. सकाळी उठल्यावर वैयक्तिक तयारीसोबतच त्यांना शाळेतील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची उजळणी करावी लागते किंवा आदल्या दिवशी राहिलेली कामे पूर्ण करावी लागतात. अनेकदा शाळेतील कामकाजाचे नियोजन, शिक्षकांशी किंवा पालकांशी करायचे संपर्क याची मनातल्या मनात तयारी सुरू असते. नाश्ता करून, शाळेचा गणवेश परिधान करून ते सकाळी 8 ते 8:30 पर्यंत शाळेकडे प्रस्थान करतात. घरापासून शाळेचे अंतर जास्त असल्यास त्यांना आणखी लवकर निघावे लागते. शाळेतील प्रवेश, प्रशासकीय आणि अध्यापनाची सांगड. शाळेत पोहोचल्यावर सकाळी 9:30 वाजल्यापासून त्यांची खरी धावपळ सुरू होते. सर्वात आधी ते हजेरीपटावर सही करतात आणि शाळेच्या परिसराची पाहणी करतात. स्वच्छता, वर्गखोल्यांची स्थिती, पाण्याची व्यवस्था याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद घेणे, गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती काढणे आणि आवश्यकतेनुसार पालकांशी संपर्क साधण्याची तयारी करणे ही कामे सुरू होतात. सकाळी 10-20 वाजता शाळेची घंटा वाजते आणि परिपाठ सुरू होतो. मुख्याध्यापक म्हणून परिपाठ व्यवस्थित पार पडत आहे की नाही याकडे ते लक्ष देतात. परिपाठ संपताच लगेचच त्यांना आपल्या वर्गात जाऊन अध्यापनाचे काम सुरू करावे लागते. पदवीधर शिक्षक असल्याने त्यांना विशिष्ट विषयांची जबाबदारी दिलेली असते. त्यामुळे त्यांच्यावर त्या विषयांच्या प्रभावी अध्यापनाची आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची जबाबदारी असते. एका बाजूला ते गणित, विज्ञान किंवा इंग्रजी शिकवत असतात, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या मनात शाळेच्या प्रशासकीय बाबींचे विचार सुरू असतात. दुपारची वेळ, अध्यापनासोबतच प्रशासकीय निर्णय. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीतही त्यांना फारसा आराम मिळत नाही. मुले जेवत असताना ते कार्यालयात जाऊन काही महत्त्वाची पत्रे तयार करतात, वरिष्ठांना अहवाल पाठवतात किंवा शाळेच्या आर्थिक बाबींची नोंद करतात. अनेकदा याच वेळेत पालक किंवा अन्य शिक्षक त्यांच्या भेटीला येतात आणि त्यांच्या समस्यांवर किंवा सूचनांवर चर्चा करतात. जेवणानंतर पुन्हा अध्यापनाचे वर्ग सुरू होतात. त्यांना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडवाव्या लागतात, त्यांच्या गृहपाठाची तपासणी करावी लागते आणि त्यांना मार्गदर्शन करावे लागते. शाळेनंतरची जबाबदारी, उद्याची तयारी. शाळा सुटल्यानंतर साधारणपणे सायंकाळी 4:30 वाजता इतर शिक्षक घरी परतल्यावरही या मुख्याध्यापक शिक्षकाचे काम संपत नाही. शाळेच्या नोंदी अद्ययावत करणे, वार्षिक अहवाल तयार करणे, येणाऱ्या तपासणीसाठी कागदपत्रांची तयारी करणे, शालेय पोषण आहाराची व्यवस्था पाहणे, शाळेच्या दुरुस्ती कामांचे नियोजन करणे आणि शासनाकडून आलेल्या नवीन परिपत्रकांची अंमलबजावणी करणे ही कामे त्यांना करावी लागतात. अनेकदा त्यांना शिक्षकांच्या सभा घ्याव्या लागतात किंवा पालकांशी विशेष चर्चा करावी लागते. हे सर्व करत असताना अनेकदा त्यांना सायंकाळी 6 किंवा 7 वाजू शकतात. घरी परतल्यावर कुटुंबासाठी वेळ आणि उद्याची आखणी. दिवसभरच्या कामामुळे थकून भागून ते घरी परततात. कुटुंबासाठी थोडा वेळ काढणे, मुलांशी बोलणे, जेवण करणे आणि दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी थोडा अभ्यास करणे हे त्यांचे रात्रीचे वेळापत्रक असते. दुसऱ्या दिवशी कोणते वर्ग आहेत, कोणत्या प्रशासकीय बाबींवर लक्ष द्यायचे आहे, कोणत्या नवीन उपक्रमांची सुरुवात करायची आहे याची ते मनातल्या मनात आखणी करतात. अशा प्रकारे एकाच व्यक्तीने मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक अशा दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची ही दिनचर्या केवळ एका शिक्षकाची नसून ती एका समर्पित, कर्तव्यनिष्ठ आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीची आहे, जी केवळ विद्यार्थ्यांना घडवत नाही तर संपूर्ण शाळेला आकार देते. त्यांच्या या अथक परिश्रमामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते.